म्हसवड शहरातील पारा 41 अंशांवर निसर्गानं पुन्हा दिली लॉकडाऊनची आठवण. मान तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्यानं अक्षरशः कहर केलाय. म्हसवड शहरातील तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. प्रचंड उष्णतेमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय. दुपारच्या वेळेत रस्ते, बाजारपेठा आणि चौक ओस पडलेले दिसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये निसर्गानं पुन्हा एकदा लॉकडाऊनची आठवण करून दिली अशी भावना व्यक्त होते. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील टोकावर असलेला मान तालुका हा पूर्वीपासूनच अवर्षणग्रस्त आणि उष्ण हवामानासाठी ओळखला जातो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर हे थंड हवेचं पर्यटन स्थळ असताना पूर्वेकडील मान तालुका मात्र दरवर्षी तीव्र उष्णतेचा सामना करत असतो. यंदा मात्र उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढल्यानं तापमान 40 ते 43 अंशांच्या दरम्यान पोहोचलंय. म्हसवड शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळतोय. अनेक व्यापाऱ्यांनी प्रखर उन्हामुळे दुपारच्या वेळेत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळतात. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि व्यापारी गल्लींमध्ये दुपारच्या सुमारास संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसून येते. कोरोना महामारी दरम्यान 2020 आणि 2021 मध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जसं रस्ते ओस पडले होते त्याचप्रमाणे दृश्य सध्या म्हसवड शहरात पाहायला मिळतंय. नागरिकांमध्ये त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. उन्हामुळे लोकांनी स्वतःहून घरात राहणं पसंत केलंय अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गाला उष्णतेचा मोठा फटका बसतोय. ताप, अशक्तपणा, उलट्या, मळमळ, अंगदुखी यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचं स्थानिक डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि उन्हापासून संरक्षण करावं असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मान तालुक्यातील नागरिक त्रस्त झालेत. पावसाच्या प्रतीक्षेत सर्वांचे डोळे लागले. संपादक नागनाथ डोंबे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड.